कबड्डीचे सामने यूट्यूबवर पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि नियमित अपडेटसाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा। गुणासाठी या ठिकाणी 100 रुपयाचा कॅश प्राइज भारतीय कामगार सेना उपाध्यक्ष मुरुड तालुका विशाल शेठ दिवेकर यांच्या माध्यमातून हे कॅश प्राइज असणार आहे। प्रत्येक गुणासाठी गुणलेखक आपण हे लिहून ठेवायचं आहे। प्रत्येक गुणाला या ठिकाणी 100 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे विशाल शेठ दिवेकर यांच्या माध्यमातून। मोबाईलचा मालक या ठिकाणी मिळालाय आणि त्यांना तो दिला सुद्धा आहे। या ठिकाणी आणखी एक आपण या ठिकाणी विशेष सन्मान घेतो। सन्माननीय श्री नाथाभाऊ गिरणेकर स्वच्छ नवी मुंबई हाफ मॅरेथॉन आणि अशा बऱ्याचशा मॅरेथॉन स्पर्धेमध्ये ज्यांनी प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक असं पटकावलेला आहे आणि या मजगाव गावातील सन्माननीय श्री नाथाभाऊ गिरणेकर या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांच्या या ठिकाणी मी सन्माननीय विघ्नेशभाई माळी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान करण्यासाठी आपल्याला विनंती करतो। त्याचप्रमाणे या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय विकास शेठ पाटील रोहा खारगाव माजी सरपंच यांचा देखील या ठिकाणी सन्मान करण्यासाठी मी सन्माननीय विघ्नेश शेठ माळी आपणास विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते हे सन्मान करायचे। नाशिक येथे झालेल्या 10 किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेमध्ये तिथे देखील या ठिकाणी यश संपादन केलंय आणि आज या ठिकाणी उपस्थित असताना आपण या स्पर्धेच्या निमित्तानं या व्यासपीठावरती आपण सन्माननीय विघ्नेश शेठ माळी यांच्या शुभ हस्ते हे सन्मान आपण सन्माननीय श्री नाथा गिरणेकर यांच्या या ठिकाणी आपण करतोय। त्यानंतर या ठिकाणी आजच्या या कबड्डी स्पर्धेसाठी व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय विकास शेठ पाटील त्यानंतर कुमार समीर नरेश माळी आपण देखील यायचंय। कुमार समीर नरेश माळी पुणे मॅरेथॉन 21 किलोमीटर द्वितीय क्रमांक, मुंबई हाफ मॅरेथॉन 21 किलोमीटर द्वितीय क्रमांक, अशा बऱ्याचशा मॅरेथॉन स्पर्धेमध्ये बारामती येथे झालेली, त्यानंतर बीड येथे झालेल्या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये ज्याने यश संपादन केलंय अशा मॅरेथॉन पट्ट्यांचा या ठिकाणी आपण सन्मान करतोय। समीर त्यानंतर कुमार सर्वेश राजेंद्र काबूकर बुरुडमध्ये झालेल्या एकता मॅरेथॉन स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक पटकावलाय। त्यानंतर कुमार विराज चंद्रकांत घाटकर नेरळ येथे झालेल्या शालेय जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये मल्लखांब स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक पटकावलाय। त्यानंतर कुमार श्रवण यशवंत गिरणेकर नेरळ येथे झालेल्या शालेय जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावलाय। त्यानंतर कुमार श्रेयस सुनील घाटकर नेरळ येथे झालेला शालेय स्तरीय मल्लखांब स्पर्धेत चतुर्थ क्रमांक। कुमार आशिष अशोक बुल्लू
पनवेल येथे झालेल्या दिवाळी आयोजित किल्ले बांधणी स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक, त्यानंतर श्री पराग प्रमोद खोत टेनिस क्रिकेट चालू सामना आपण पाहतोय स्वतंत्र स्पोर्ट्स वर्सेस एमडी 7 स्टार मिथुन मोका. जबरदस्त खेळ, 2 गुण मात्र अर्थात मिथुनच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहतोय. आणि बोलता बोलता अर्थातच 3-8 असा गुणफलक रायगड जिल्ह्यातील नामांकित खेळाडूंचा अर्थात या ठिकाणी आयकॉन प्लेसच्या माध्यमातून या ठिकाणी आलेले खेळाडू आहेत, ज्यामध्ये एमडी 7 स्टार मध्ये मिथुन मोकल आणि स्वतंत्र स्पोर्ट्स मध्ये अमीर धुमाळ असे 2 स्टार खेळाडू या ठिकाणी आपण पाहतोय. मिथुनचा देखील या ठिकाणी जबरदस्त परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थात इकडे 8 आणि इकडे 3. मुरुड तालुक्यातील अनेक नामांकित खेळाडूंची भरण असलेली कबड्डी स्पर्धा आपण पाहतोय. अर्थात स्वतंत्र स्पोर्ट्स वर्सेस एमडी 7 स्टार्स म्हणजेच महेंद्र दळवी 7 स्टार्स कबड्डी. तसेच या ठिकाणी भारतीय कामगार सेना उपाध्यक्ष मुरुड तालुका अर्थात विशाल सेठ देवेकर यांच्याकडून आताच मी डिक्लेअर केलं होतं, प्रत्येक चढाईमध्ये मग त्या चढाईमध्ये 1 गुण जरी मारला असेल, 2 मारले असतील किंवा 3 गुण मिळाले असतील त्यासाठी 100 रुपये. परंतु प्रत्येक चढाईमध्ये ज्या वेळेला आपण गुण मिळवाल त्यासाठी 100 रुपये. अशा पद्धतीने या ठिकाणी भारतीय कामगार सेना उपाध्यक्ष मुरुड तालुका विशाल सेठ देवेकर यांच्याकडून 100 रुपयांचं असं बक्षीस त्या ठिकाणी मिळणार आहे. पुन्हा एकदा चढाईसाठी आपण पाहतोय मिथुन मोकल 3-11 जवळपास एक मोठी आघाडी अर्थात एमडी 7 स्टार संघाच्या बाजूनं या ठिकाणी येत असताना आपण पाहतोय. इथे पंच म्हणून गणेश असेल, प्रवीण कदम असेल, त्यानंतर प्रणित निकम असेल या ठिकाणी अर्थात मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र आविष्कार स्वतंत्र स्पोर्ट्स संघाचा आविष्कार एक नामांकित मुरुड तालुक्यातील कबड्डीपटू आहे. आणि मी आता डिक्लेअर केलं होतं अर्थात भारतीय कामगार सेना उपाध्यक्ष मुरुड तालुका विशाल सेठ देवेकर यांच्याकडून जो प्रत्येक गुणांसाठी जो पॉइंट आहे ना, अर्थात प्रत्येक पॉइंटसाठी जे पैसे आहेत ना हे एमडी स्टार या संघासाठी आहेत. याची देखील आपण नोंद घ्या. पुन्हा एकदा मिथुन मोकल 4 नंबरचे जसी प्रदान केलेला एक रायगड जिल्ह्यातील बलाढ्य आणि नामांकित खेळाडू आपण पाहूया. या ठिकाणी स्वतंत्र स्पोर्ट्सच्या प्रांगणामध्ये मात्र चढाई करत असताना आपण पाहतोय अर्थात गरज असताना आणि गरज नसताना आता मात्र 4-11 म्हणजे काहीशा गुणांची आघाडी आपल्या संघाकडे असताना आता शांत आणि संयमी खेळी अर्थात मिथुनच्या माध्यमातून होतोय. पुन्हा एकदा आविष्कार आपल्या खेळाचा आविष्कार या ठिकाणी प्रांगणामध्ये मांडणार का? कारण अगोदरच्या प्रत्येक सामन्यामध्ये आपण आविष्कारचा खेळ पाहिला. एक नेत्रदीपक खेळ म्हणून खऱ्या अर्थानं आविष्कार या मैदानावर सिद्ध झाला नव्हे तर प्रसिद्ध झाला. पुन्हा एकदा आणि वारंवार चढ्या करणारा मिथुन मोकल. या ठिकाणी सलमान पठाण विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न आहेत. या ठिकाणी अर्थात आदरणीय सलमान पठाण राजपुरी यांचा देखील सन्मान करण्यासाठी मी या ठिकाणी माळीसर आपणास विनंती करणार आहे. आपल्या शुभ हस्ते सलमान पठाण यांना सन्मानित करायचं आहे. वेगळेश माळीसर आपणास विनंती असेल आपल्या शुभ हस्ते सलमान पठाण यांना सन्मानित करायचं आहे. पुन्हा एकदा आपण सामन्याकडे वळतोय. काहीशा गुणांच्या आघाडीवर असताना पुन्हा एकदा अधिकचा एक गुण अर्थात एमडी 7 स्टार अर्थात महेंद्र दळवी 7 स्टार या संघाच्या बाजूने मात्र त्या ठिकाणी मिळतोय. आपल्या संघाचा एक नामांकित हिरा म्हणजेच आविष्कार मात्र त्या ठिकाणी बाद होतोय. पुन्हा एकदा वारंवार सातत्यानं चढाया करणारा मिथुन मोकल. खरं तर रायगड जिल्ह्याचा एक लाडका खेळाडू म्हणून खऱ्या अर्थानं ज्याला अनेक वेळेला अनेक मोठमोठ्या कबड्डी स्पर्धांमध्ये लीग स्पर्धांमध्ये आपण पाहत असतो आणि आज प्रत्यक्ष जशी या ठिकाणी आपल्याच मुरुडच्या ह्या लाल मातीमध्ये खेळ करत असताना अंतिम टप्प्यामध्ये अंतिम सामन्यामध्ये आपण त्याला पाहतोय. आणि प्रतिस्पर्धी संघाकडे असणार अर्थात अमीर धुमाळ यानं खऱ्या अर्थानं रायगड जिल्ह्याचं प्रो कबड्डी स्टार म्हणून खऱ्या
आपण अशा स्पर्धांच्या माध्यमातून एकत्र येत असतो आणि आज देखील मोरडमध्ये आपण 2 दिवसात आपलं देखील पुन्हा हार्दिक स्वागत आणि धन्यवाद देतोय. पुन्हा एकदा MD 7 स्टार वर्सेस स्वतंत्र स्पोर्ट्स मिथुन मोकल जवळपास 13 आणि 5 असा गुणफलक या ठिकाणी आपण स्कोरबोर्डवर पाहतोय. 8 गुणांची आघाडी सध्या तरी MD स्टार या संघाकडे मात्र असताना आता मात्र अमीर धुमाळ, कारण आता मात्र आपल्या संघाला काही ज्या गुणांची आवश्यकता आहे आणि ह्या आवश्यक असलेल्या गुणांची मात्र या ठिकाणी भर काढणार का आणि नक्कीच बोनस गुणाच्या माध्यमातून या ठिकाणी अमीर धुमाळ मात्र आपल्या संघामध्ये ही गुणांची मात्र भर करतोय. सातत्यानं आणि वारंवार चढाया करणारा आणि अनेक चढायांमध्ये लढाया करणारा पुन्हा एकदा मिथुन मोकल चढाईसाठी आपण पाहतोय. रसिक मन मात्र या ठिकाणी स्तब्ध आहे, कारण कोण होणार आजच्या या 2 दिवसीय कबड्डी स्पर्धेतील महाअंतिम विजेता संघ. अनेकांचे लक्ष मात्र लागले, अनेकांचे डोळे मात्र लागलेले आहेत आजच्या कबड्डी स्पर्धेतील. अर्थात अंतिम विजेता संघाचे मालक यांच्यासाठी बाईक आणि सर्वोत्कृष्ट खेळाडू यांच्यासाठी बाईक. अशा पद्धतीने या ठिकाणी जे लक्ष मात्र अनेक रसिक प्रेक्षकांचं या स्पर्धेमध्ये लागलेलं आहे आणि ही स्पर्धा खऱ्या अर्थानं पाहण्यासाठी 2ही दिवस तितक्याच गर्दीनं या ठिकाणी स्पर्धा पाहण्यासाठी आलेला आमचा रसिक प्रेक्षक वर्ग आपल्याला सुद्धा आदरणीय विघ्नेशजी माळी साहेब यांनी नाराज केलेलं नाहीये. तर लकी ड्रॉच्या माध्यमातून या ठिकाणी मोठी बक्षिसं आताच आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं देखील एक सुंदर कार्य अर्थात त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे. पुन्हा एकदा मिथुन मोकल आणि आता मात्र मिथुन मोकल येणार की थांबणार एक अप्रतिम आणि अतिशय सुंदर नेत्र दीपक अशी पकड आपण पाहिली एक जबरदस्त पकडीच्या माध्यमातून आणि एक गुण नक्कीच स्वतंत्र स्पोर्ट्स या संघाकडे मात्र येतोय. पुन्हा एकदा आविष्कार 3 नंबरची जसी प्रधान केलेला आविष्कार. ओके, आता अजून बक्षीस मात्र या ठिकाणी वाढतोय. भारतीय कामगार सेना उपाध्यक्ष मुरुड तालुका विशाल सेठ दिवेकर यांच्याकडून आता मात्र बक्षीस 2ही संघांसाठी दे. या स्पर्धेमध्ये कुठेतरी रंगत वाढली पाहिजे असा त्यामागचा दृष्टिकोन आहे आणि आपल्या खेळाडूंना भरभरून देण्यासाठी या ठिकाणी अर्थात विशाल सेठ दिवेकर येत आहेत. प्रत्येक गुणासाठी या ठिकाणी 100 रुपये. आता मात्र चढाईसाठी आपल्याच तालुक्यातील एक नामांकित खेळाडू म्हणून खऱ्या अर्थानं डॅरल गेली अनेक वर्ष या कबड्डी क्षेत्रामध्ये खेळ करत असताना आपण आता पाहतोय, पण तो रिक्त हस्ते परतोय, कारण आपल्या संघाला मात्र काहीशा गुणांची आवश्यकता नाहीये. काहीशा गुणांनी आपला संघ मात्र आघाडीवर असताना पुन्हा एकदा आविष्कार. हे लक्षात घ्या, 2ही संघांसाठी या ठिकाणी सुवर्ण संधी आहे. प्रत्येक गुणासाठी 100 रुपये अर्थात विशाल सेठ देवेकर यांच्याकडून देण्यात आलेले आहेत. पुन्हा एकदा डॅरल चढाईसाठी येतोय. सुंदर एक चांगली पकड पुन्हा एकदा आपण पाहिली स्वतंत्र स्पोर्ट्सच्या माध्यमातून. स्वतंत्र स्पोर्ट्सचे संघमालक अर्थात संदीप कोटकर कैसा हसरा चेहरा पाहायला मिळतोय, कारण या ठिकाणी स्वतंत्र स्पोर्ट्सचे संदीप कोटकर आहेत. काहीशा पिछाडीवर मात्र त्या ठिकाणी दिसत आहेत आणि MD स्टार संघाचे संघमालक यशवंतजी पाटील अजून देखील काहीशा गुणांनी आपला संघ मात्र आघाडीवर आहे. त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरचं जे हास्य आहे हे मात्र पाहण्यासारखं आहे, कारण नक्कीच आपण देखील आता या ठिकाणी भाकीत केलं होतं. आपण देखील या ठिकाणी नक्कीच सांगितलं होतं की आमचा संघ जर विजयी झाला तर मात्र पहिला स्वार कोण असेल आपल्या गाडीवरचा, आणि नक्कीच अशा पद्धतीनं काहीशा गुणांची आघाडी मात्र आपल्या संघाकडे आहे. संदीप कोटकर वर्सेस यशवंतजी पाटील अशा या 2 संघ मालकांच्या मध्ये रंगणारा हा सामना. मित्रांनो, कबड्डी स्पर्धा आहे, कबड्डीचा सामना आहे. शेवटपर्यंत काय घडेल आणि काय बिघडेल हे मात्र आपल्याला सांगता येणार नाहीये. अशा प्रकारचा सामना 13-9. लक्षात घ्या, प्रत्येक खेळाडूच्या प्रत्येक गुणासाठी या ठिकाणी विशाल सेठ दिवेकर यांच्याकडून 100 रुपयांचं बक्षीस मात्र आलेलं आहे. गुणलेखक शक्य झाल्यास आपण त्या ठिकाणी नोंद करून घ्या, कारण आमच्या गुणलेखकांना देखील आम्ही धन्यवाद देणार आहोत. आपण देखील अतिशय सुंदर आणि चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी 2 दिवसीय या कबड्डी स्पर्धेमध्ये आपण कार्यरत अतिशय चांगली कामगिरी आपण देखील करत आहात. तसेच आदरणीय विघ्नेशजी माळी यांच्या सोबत असणारे सर्व कार्यकर्ते, सर्व कबड्डीचे कार्यकर्ते यांना देखील आम्ही धन्यवाद देणार आहोत. आपल्या योगदानातून आपल्या उपस्थितीमध्ये रंगणारी ही कबड्डी स्पर्धा मात्र यशस्वीतेकडे वाटचाल करते. क्या बात आहे. आता मात्र MD 7 स्टार मध्ये
पुन्हा एकदा एक अप्रतिम चढाईचं आपण प्रदर्शन पाहिलं आणि आपल्या संघाचा गमावलेला हिरा मात्र पुन्हा एकदा मैदानामध्ये येत असताना आपण पाहतोय. याला म्हणतात साथ आणि संघात. या ठिकाणी दिनेश मिणमिणे सर यांच्याकडून सुद्धा बक्षीस आले, अर्थात 2 गुणांसाठी. जर एखाद्या खेळाडूनं एका चढाईमध्ये 2 गुण मिळवले तर आपल्यासाठी 200 रुपयांचं बक्षीस दिनेश मिणमिणे सर यांच्याकडून आलेलं आहे. बक्षिसांचा मात्र या स्पर्धेमध्ये आपण खूप मोठ्या प्रमाणावर बक्षीस आपण पाहतोय. बक्षिसांचा मात्र वर्षाव होत असताना पाहतोय. पुन्हा एकदा मिथुन मोका 14-9. सुंदर अशी रंगलेली कबड्डी स्पर्धा, एक अविस्मरणीय कबड्डी स्पर्धा, एक खऱ्या अर्थानं डोळ्याची पारणे फेडणारी कबड्डी स्पर्धा. न भूतो न भविष्यती अशा पद्धतीची कबड्डी स्पर्धा रायगड जिल्ह्यातील खऱ्या अर्थाने ही सुरुवात लीग कबड्डी स्पर्धेच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी झालेले आपण पाहतोय. तिथे सामनाधिकारी आहेत, काळजी करण्याची गरज नाहीये. त्या ठिकाणी लक्षात घ्या सामना विभागात आपण घेतली आणि ती देखील ही क्रिकेटची स्पर्धा आहे. ती सन्माननीय विंगेजी माळी पुरस्कृत क्रिकेटची स्पर्धा आहे. पंचक्रोशी प्रीमियर लीग आणि त्याच्यामध्ये नांदगाव, मजगाव, विहूर, मोरे, वाळवट आणि उसरोली या विभागांसाठी स्पर्धा. ही स्पर्धा 28, 29, 30 नोव्हेंबर रोजी या 3 दिवस ही स्पर्धा चालणार आहे. आणि या स्पर्धेचा ऑप्शन सोहळा देखील 24 नोव्हेंबर म्हणजे उद्या या स्पर्धेचा जी स्पर्धा क्रिकेटची स्पर्धा होणार आहे पंचक्रोशी प्रीमियर लीग, उद्या ऑप्शन सोहळा देखील आहे. तर एक मोठी स्पर्धा पुन्हा एकदा क्रिकेटसाठी, क्रिकेटरसाठी, या मुरुडकरांसाठी 3 दिवस चालणार आहे. त्या स्पर्धेसाठी देखील सर्वांनीच उपस्थित राहायचं आहे. त्या स्पर्धेचा देखील आनंद घ्यायचा. आजची ही कबड्डी स्पर्धा आणि या कबड्डी स्पर्धेचा हा अंतिम सोहळा, मैदानावरती अंतिम सामना आपण पाहतोय. आणि दोनही संघ आपण पाहिलं तर शेवटच्या क्षणापर्यंत मैदानावरती झुंज देताना आपण पाहतोय. स्कोरकडे आपण पाहिलं तर MD 7 स्टार 16 गुण आणि स्वतंत्र स्पोर्ट्स 11 गुण. धन्यवाद. अजून देखील नामी संधी अर्थात स्वतंत्र स्पोर्ट्स आपल्याला आहे 11-16. नाममात्र 5 गुणांची आघाडी अर्थातच MD 7 स्टार या संघाकडे. आणि शेवटची 4 मिनिटे मात्र त्या ठिकाणी सामनाधिकारी प्रणित मात्र त्या ठिकाणी आपण डिक्लेअर करत असताना आपण पाहतोय. आता मात्र काहीशी आक्रमक भूमिका स्वतंत्र स्पोर्ट्स आपल्याला घ्यावीच लागणार आहे. आणि इकडे मात्र MD 7 स्टार आपल्याला आपले गुण टिकवण्यासाठी मात्र काहीसे प्रयत्न करावे लागणार आहेत. कुठेतरी कंजूसपणाचा खेळ अर्थात MD 7 स्टार आपल्याला करावा लागणार आहे. आणि स्वतंत्र मात्र या ठिकाणी स्वतंत्र आहे, कारण आपली पिछाडी आपल्याला भरून काढायची आहे. खेळ कबड्डीचा अर्थात या मैदानावर रंगला तो म्हणजेच मान्य श्री विघ्नेश माळी पुरस्कृत शिवसेना मुरुड तालुका कबड्डी प्रीमियर लीग 2025 च्या माध्यमातून पुन्हा एकदा अमीर धुमाळ चढाईसाठी येतोय, अर्थात प्रांगणामध्ये सज्ज होतोय. काहीशा मिनिटांचा खेळ मात्र शिल्लक असताना इथे मात्र यशस्वीरित्या चढाई करणारा अमीर धुमाळ याला पाहतोय आणि त्याला प्रत्युत्तर सातत्यानं करणारा मिथुन मोकल. अनेक हितचिंतकांना वाटत असतं की माझाच संघ जिंकावा, परंतु आमच्या मायबाप रसिक प्रेक्षकाला वाटत असतं कबड्डी जिंकावी. आज मात्र या ठिकाणी मुरुड तालुका जिंकलाय कबड्डीच्या माध्यमातून. अनेक सारे कबड्डीचे रसिक या ठिकाणी कबड्डी स्पर्धा पाहण्यासाठी आले आणि खऱ्या अर्थानं भरभरून ही ह्या कबड्डीचा आनंद मात्र आपण घेतलेला आहात. कोण जिंकलं हे महत्वाचं नाहीये, कबड्डी जिंकली हे महत्वाचं आहे. आणि संपूर्ण मुरुड तालुका त्या निमित्तानं मात्र या एक ठिकाणी एक दिलानं एक मनानं अर्थात या कबड्डीसाठी मात्र उपस्थित झालेला आहे. पुन्हा एकदा 16-12 या गुणफलकावर आपण पाहतोय MD 7 स्टार 16 आणि स्वतंत्र स्पोर्ट्स 12. पुन्हा एकदा अमीर धुमाळ. अशाच पद्धतीनं खेळ नाममात्र काही गुणांची आघाडी, काही गुणांची पिछाडीवर असताना इथे डेरेल पन्ना चढाईसाठी येतोय. जवळपास एक मुख्य चढाईसाठी अर्थात डेरेल याच्यावर जबाबदारी मात्र देण्यात आली, कारण आपल्या संघाचा जो विश्वासू खेळाडू असतो ना अशाच वेळेला त्याला पाठवलं जातं आणि विश्वासाचा मात्र पात्र ठरतो डेरेल पन्ना आणि अमीर धुमाळ सारख्या खेळाडूला मात्र त्या ठिकाणी बाद केला जातोय. आणि अर्थात या ठिकाणी विशाल शेठ दिवेकर यांच्याकडून डेरेल पन्ना आपल्यासाठी 200 रुपयांचं बक्षीस आलेलं. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. त्याची पुन्हा भर काढण्यासाठी आविष्कार प्रयत्न करणार का?
आविष्कार मात्र परततोय. एक खऱ्या अर्थानं नवोदित खेळाडू म्हणून आविष्कारनं ह्या मुरुड तालुक्यामध्ये आपल्या चढांच्या झांझावात मात्र सातत्यानं सुरू ठेवलेला असताना आपण पाहतोय आता मात्र रिक्त हस्ते परतोय. पुन्हा एकदा मिथून मोकल 5 vs 1. इथे मात्र बोनस गुण ऑफ असताना आणि आता मात्र सामना संपायला शेवटच्या काही मिनिटांचा कालावधी शिल्लक आहे. 5 गुणांची आघाडी मात्र आतापर्यंत आपण MD 7 स्टार या संघाकडे आहे. आणि नक्कीच यशवंतजी पाटील यांचा चेहरा अजून देखील आपण त्यांच्या चेहऱ्यावरील हसू आपण पाहतोय. कारण जवळपास आतापर्यंत 17 गुण आपल्या संघाच्या बाजूने आहेत. स्वतंत्र स्पोर्ट्स संघाचे संदीप कोटकर. परंतु संदीप कोटकर मी तुम्हाला धन्यवाद देणार आहे. गेली अनेक वर्ष या ठिकाणी लीग स्पर्धा होत असतात आणि प्रत्येक लीग स्पर्धेमध्ये संदीप कोटकर आहेत. रायगड जिल्ह्यामध्ये कुठेही कबड्डी स्पर्धा होऊ द्या, संदीप कोटकर त्या ठिकाणी हजर आहेत. म्हणजे कबड्डीसाठी वाटते ते करण्याची तयारी अर्थात संदीप कोटकर यांच्याकडे आहे. आणि म्हणून संदीप कोटकर आणि खऱ्या अर्थानं कबड्डीनं देखील आज तुम्हाला साथ दिली. आपल्या संघाला खऱ्या अर्थानं अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचवलंय. आणि फक्त पोहोचवलं नाहीये तर प्रतिस्पर्धी संघाबरोबर तितक्या चांगल्या पद्धतीनं आपला संघ देखील खेळ करत असताना आपण पाहतोय. याचा आनंद मात्र निश्चित आहे. कारण आजच्या कबड्डी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक किंवा द्वितीय क्रमांक हा निश्चित आपल्यासाठी आहे. आता मात्र MD 7 स्टार 18 आणि स्वतंत्र स्पोर्ट्स 12. आता मात्र अंतिम चषकाच्या दिशेनं मात्र जाणारा MD 7 स्टार रसिक मनानं हेरलंय, रसिक मनानं पाहिलंय, रसिक मनाच्या लक्षात आलंय. आता मात्र या कबड्डी स्पर्धेमध्ये अंतिम विजेता संघ कोणता ठरणार. परंतु रसिक प्रेक्षक हो थांबा, महत्वाची बक्षीस मात्र या ठिकाणी शिल्लक आहेत. 2 टू व्हीलर आहेत, सायकल आहे, या ठिकाणी फ्रीज आहे. अशी विविध बक्षीस मात्र या ठिकाणी विविध वैयक्तिक स्वरूपाचे शिल्लक असताना आपण पाहतोय. पुन्हा सामना जवळपास पदरात पडलाय. सामना मात्र या ठिकाणी आपण पाहतोय MD 7 स्टार या संघाच्या बाजूनं या ठिकाणी सामना मात्र आलेला आपण पाहतोय. अतिशय